हॅलो फ्रेंड्स. जस्ट आत्ता लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन्स अँड फॉर दॅट देर इज वन फॉर्म्युला दॅट इज नथिंग बट एन इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय थीटा वेअर एन इज नथिंग बट imaginary number of images. Actually, I am saying this imaginary because actual number or exact number of images is equal to capital N, and that capital N's value is completely depends on these four conditions. One, that means if n is equal to, that means small n is equal to even integer, then value for capital N is equal to n minus 1. And if suppose that small values number is near about odd one, then it depends on the position of the image one. If and if object is placed on the angle bisector, then value for capital N is equal to n minus 1. And if suppose that position of object is other than angle bisector, then capital N's value must be equal to n1. And suppose value of n is replaced with small m, that means it must not be equal to the integer one, then it doesn't depend on the position. Object must be kept anywhere in front of that combination of or multiple reflecting mirrors, then value of n is equal to integral part of n. आणि मला असं वाटतं की मी इथपर्यंतच्या गोष्टी ह्या लास्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केल्या होत्या. सो विल डिस्कस इट. जे काही पुढच्या गोष्टी आहेत त्या आपण कंटिन्यू करूयात अँड दिस विल डिस्कस इट लॅटर अगेन इन केस ऑफ न्यूमेरिकल्स. सो न्यूमेरिकलमध्ये गेल्यानंतर ह्या टेबलकडे आपल्याला परत एकदा यायचं आहे, पण आता तात्पुरता आपण या टेबलचा विचार करूयात. सो जे की मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की इथून पुढे आपल्याला हे टेबल आणि बाकीचे एक्झाम्पल्स थोडे घ्यायचे आहेत. So listen here, this is the first condition, this is the first case actually. So here, if angle is 120, that means value for small n is equal to 3. 3 is nothing but odd integer, na? If it is odd integer and position of object is nothing but on the angle bisector, then you should use this n minus 1. That means 3 minus 1 is equal to 2. आणि जर सपोज ते 3 आलं आणि अदर दॅन अँगल बायसेक्टर जर असेल तर 3 ला 3 असंच येणार, हे आपल्याला माहिती आहे. इफ सपोज अँगल इज 110, देन व्हॅल्यू फॉर एन इज इक्वल टू 3.28. आणि मी मगाशीच म्हणालो होतो म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, इफ व्हॅल्यू ऑफ एन इज पॉईंटमध्ये जर आलं सपोज, तर मात्र आपलं ते इंटिग्रल पार्ट ऑफ एन म्हणजे 3.28 विल कन्सिडर ॲज अ 3 ओनली. कारण इमॅजिन करा ना की 3.28 इमेज कसं असतं, म्हणजे इमॅजिन करा 2.25 आपले इमेज. सपोज जर आपण एका प्लेन मिररमध्ये बघितलं ना आपली इमेज 2.25 दिसली, म्हणजे काय दिसलं, एक आपण आणि दुसरं पाऊण आपण. दॅट कॅन बी पॉसिबल वन. सो जर पॉईंट मध्ये असेल तर दिस इज नॉट द कंडिशन की आपण अर्धाच दिसतोय चतकोरच दिसतोय पाऊण दिसतोय. दॅट इज नॉट द केस वन हिअर. सो जर ते पॉईंट मध्ये असेल 3.28 आलं म्हणजे आन्सर मस्ट बी प्रेझेंट इन 3 ओनली. ओके. अँड इफ सपोज अँगल इज 90 डिग्री, दॅट मीन्स एन इज इक्वल टू 4. 4 म्हणजे इवन म्हणजे ऑब्जेक्ट कुठेही असू देत, आन्सर मस्ट बी n minus 1. 80 असेल 4.5 शुड बी 4. 72 5 आणि अँगल बायसेक्टर 4 अदर द अँगल बायसेक्टर 5. 60 ला 6 इवन एनिवेअर कुठेही असेल 5. 7.2 7. ओके. सो हे न्यूमेरिकलच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला कळू शकतं की कॅपिटल एन काय येतं ते. जरा प्रॅक्टिकली विचार करूयात आपण. सो लिसन केअरफुली हिअर. दिस इज वन बॉटल ॲक्च्युली, म्हणजे हे मी रेड मार्कने जे दाखवते दॅट इज द ऑब्जेक्ट आणि हे जे दिसतात ते इमेजेस आहेत. सो किती इमेजेस आहेत, 3 इमेजेस. जर 3 असतील तर लक्षात ठेवायचं ह्याच 2 कंडिशन आहेत ना, एक तर हे नाहीतर एक तर हे नाहीतर एक तर हे. म्हणजे अँगल किती पाहिजे यांच्यामध्ये, ह्या मिररमध्ये हा अँगल आपल्याला डिटरमाइन करायचा. फॉर एक्झाम्पल, इफ सपोज दिस ऑब्जेक्ट इज प्रेझेंट ऑन द बायसेक्टर, बायसेक्टर वरती असेल तर लक्षात ठेवायचं की आन्सर मस्ट बी व्हॉट एव्हर, म्हणजे काही येऊ शकतं ना. बघा ना इथं फॉर एक्झाम्पल बायसेक्टर असेल तर n-1 म्हणजे 4 यायला पाहिजे पण आले 3. मग 4 कधी येतं, 4 येण्यासाठी आपल्याला माहिती आहे अँगल 4 येण्यासाठी काय काय लागतं, जसं की हे 4 येण्यासाठी 90 डिग्री लागू शकतं. म्हणजे याचा अर्थ या इथं ही कंडिशन आहे की बायसेक्टर वरती असेल किंवा कुठेही असेल 4 आले म्हणजे दिस अँगल मस्ट बी द 91. सो लिसन हिअर, इफ अँगल इन्क्रीज्ड, अँगल इन्क्रीज केला की लक्षात ठेवायचं की हे जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज फक्त 2च दिसतात, म्हणजे इट मस्ट बी प्रेझेंट ऑन द बायसेक्टर पण ऍक्च्युली. बघा ना अँगल इन्क्रीज, जसा हा अँगल वाढत जातो ना तसं नंबर ऑफ इमेज कमी होत जातात. सो लिसन केअरफुली मी काय म्हणतो ते, अँगल इन्क्रीज होत जाणे म्हणजेच नंबर ऑफ इमेजेस डिक्रीज होत जाणे, बिकॉज अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस थीटा वन. ओके. त्यामुळे इथं 3 आहेत, आता जर ते 2 झाले तर अँगल मस्ट बी इन्क्रीज.
या इथे बघा अँगल आणखी कमी झाला, अँगल जेवढा कमी तेवढा इमेजेस जास्त. दॅट मीन्स दिस रेड मार्क इज नथिंग बट ऑब्जेक्ट. बघा 1 2 3 4 5 दिसतंय, म्हणजे अँगल किती छोटा असेल ना, बरोबर. हा या इथे जर 5 येत असेल तर अँगल मस्ट बी नियर अबाउट 60 or 72 समथिंग. याचा अर्थ असा आहे की दोन मिरर मध्ये अँगल किती आहे त्यावरती डिपेंड असते की इमेजेस किती दिसतात ते. हे सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रॉब्लेम साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. असंही येऊ शकतं कधी कधी, म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे की व्हॉट आर द कंडिशन्स फॉर मल्टिपल रिफ्लेक्शन और एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस ड्यू टू द मल्टिपल रिफ्लेक्शन. अशा वेळेस आपल्याला 4 कंडिशन माहित पाहिजे. 2 मार्कचा क्वेश्चन होऊ शकतो, तयार होऊ शकतो. नुसतंच फॉर्म्युला वगैरे विचारलं किंवा एखादं एक्झाम्पल आलं तर 1 मार्कचा सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हे स्लाइड जरा व्यवस्थित बघून घ्यायचे. त्यामुळे ही स्लाइड ज्यावेळेस तुम्ही पाहत असाल त्यावेळेस लक्षात ठेवायचं, पेन चालू, ओके, आणि हा टेबल, त्यातल्या कंडिशन्स, त्यातले 1-2 एक्झाम्पल्स, फॉर्म्युले हे मात्र आपले व्यवस्थित अप टू डेट त्या नोटबुकमध्ये आपण लिहून घेणार आहे. ओके, ज्यावेळेस आपलं रेग्युलर कॉलेज चालू होईल मी त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. त्यावेळेस आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्या नोटबुकमध्ये दिसल्या पाहिजेत. ओके, कारण आपण कष्ट करायला कुठेही कमी पडायचं नाही. आणि एकदा का ते सगळ्या नोटबुकमध्ये आलं की त्यानंतर तुम्हाला फक्त ते रिव्हिजनची गरज असते. ओके, ज्यावेळेस रेग्युलर सुरू होईल त्यावेळेस मी अजूनही व्यवस्थित डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करून घेऊ शकतो. सो विल सी फॉर द नेक्स्ट नाव रिफ्लेक्शन फॉर द कर्व्ड सरफेस. हा, दिस व्हेरी इंटरेस्टिंग. रिफ्लेक्शन फ्रॉम द प्लेन सरफेस हे आपण 9th मध्ये पाहिलं होतं सिंपल रिफ्लेक्शन फिनॉमिनन प्रमाणे, और 10th स्टार्टिंगच्या बेसिक कन्सेप्टमध्ये इंट्रोडक्टरी पॉईंटमध्ये पाहिलं होतं. आणि कर्ड सरफेस म्हणले की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कर्ड सरफेस म्हणले की आपल्याला आता समोर 2च पॉइंट आहेत. कर्ड सरफेस इज नॉट अ लेन्स अँड दिस इज रिलेटेड टू ओनली रिफ्लेक्शन, इज नॉट अ रिलेटेड टू रिफ्रॅक्शन. सो लेन्सची इथं काही घेणं देणं नाहीये. कर्ड सरफेस आणि रिफ्लेक्शन आहे म्हणजे दिस पॉइंट मस्ट रिलेटेड टू द मिरर्स. ओके, बट मिरर्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, कर्ड अँड प्लेन. जे मी मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं होतं ते होतं प्लेन मिरर. आता आपल्याला कर्ड मिरर बघायचं. सो कर्ड सरफेस इज नथिंग बट इट इज द पार्ट ऑफ स्पियर ऑफ रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे एखादा स्पियर जर घेतला तर त्या स्पियर मध्ये रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे त्याच्यावरती कर्ड सरफेसचे टाईप पडतात. एक बेस्ट एक्झाम्पल, सपोज वी हॅव अ बॉल. त्या बॉलला जर मी साईडचा कट, साईडचा म्हणजे असं जर बॉल असेल तर मी त्याला कट केला सपोज, तर हा बॉल असा दिसेल. असं दिसेल म्हणजे जरा व्यवस्थित बघितलं तरी आपल्याला कळतं दिस इज द आउटर सरफेस आणि याच्या आतमध्ये हा आहे तो इनर सरफेस. ओके, सो इनर सरफेस जर कोट केला तर आउटर रिफ्लेक्टिंग राहतं, आउटर कोट केला तर इनर रिफ्लेक्टिंग राहतं, बरोबर. सो डिपेंडिंग ऑन दिस सरफेस ओनली दिस कर्व्ड सरफेस आर डिवाइडेड इनटू 2 टाइप्स. दॅट मीन्स वी ऑल नो दिस कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्हिक्स. ओके, कॉन्व्हेक्स म्हणजे काय, असा सरफेस की ज्याचा इनर मोस्ट हे कोटिंग केलेलं आहे आणि बाहेरचा आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आणि कॉन्केव्ह म्हणजे बाहेरचं रिफ्लेक्टिंग, बाहेरचा कोटिंग केलंय, आतमधला आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ओके, सो इथं मी डेफिनेशन दिलेली आहे. व्हेन आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग सरफेस अँड इनर सरफेस इज द पॉलिश्ड वन, then that type of mirror is called as, or that type of curved surface is called as the convex. And when suppose exactly opposite to this sentence is when inner surface is reflecting surface and outer surface is polished, then it must called as the concave one. Okay, इमॅजिनेशन जर केलं किंवा इमेज किंवा रे डायग्राम प्रमाणे डायग्राम जर बघितलं तर हे असं दिसतं. सो लिसन हिअर ना, म्हणजे यामध्ये पण आपल्याला कळतं की दिस डॉटेड पार्ट इज नथिंग बट अ कोटेड आणि हे समोरचा आहे तो म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस. बाहेरचा रिफ्लेक्टिंग असला, आतमधला पॉलिश असला तर लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली इथं एक वर्ड मिस्टेक, म्हणजे पॉलिश्ड म्हणजे रिफ्लेक्टिंग, इनर सरफेस इज अ कोटेड पाहिजे. दिस पॉलिश्ड इज नथिंग बट अ कोटेड हिअर. पॉलिश्ड म्हणजे रिफ्लेक्टिंग. सो कोटेड सरफेस असेल तर आपण जनरली असं म्हणू शकतो, मी ऍक्च्युली मला पॉलिश्ड वर्ड मुद्दाम वापरायचा होता. का बरं, कारण इथे कन्फ्युजन असतं. ज्यावेळेस सीईटीची गोष्ट असते ना त्यावेळेस पॉलिश्ड, रिफ्लेक्टिंग किंवा कोटेड या सरफेस आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, त्यामुळे म्हणून मी ते पुटअप केलेलं आहे. नाव लिसन, इन केस ऑफ कॉन्केव्ह वन, जर कॉन्केव्ह सरफेसचा एक्सटर्नल पार्ट जर बघितला, बाहेरचा पार्ट बघितला तर इट इज द कोटेड सरफेस आणि आतमधला जो आहे तर दॅट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. सो कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह इज डिवाइडेड इंटू दिस टू वन. बट देर आर सर्टन टर्मिनॉलॉजीज विच इज युज्ड फॉर द ऑप्टिक्स और स्टडी ऑफ ऑप्टिक्स. ऑप्टिक्सचा स्टडी करायचं असेल तर हे, आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं जे काही मी गोष्टी एक्सप्लेन करतो हे सगळं ऑलरेडी 9th and 10th मध्ये तुम्हाला गेलेलं आहे, जनरली 10th मध्ये, त्यामुळेच मी म्हणून एक्सप्लेन करू शकतो. ओके, सो टर्म्स युज्ड इन ऑप्टिक्स सिंपल आहे. पोल,
पोल इज नथिंग बट अ जॉमेट्रिकल सेंटर ऑफ मिरर. मी याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल देतोय ते म्हणजे काय, क्रिकेटचं ग्राउंड. क्रिकेटचं ग्राउंड कसं असतं बघा, सपोज दिस इज अ अर्थ स्पेरिकल, या स्पेरिकल सरफेस वरती कुठेतरी क्रिकेटचं ग्राउंड असतं. दॅट मीन्स क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा हा स्पियरचा एक पार्ट आहे ना, बरोबर. सो त्या क्रिकेटच्या ग्राउंडचा सेंटरल पिच इज कॉल्ड ॲज पोल. लक्षात ठेवायचं, क्रिकेटच्या ग्राउंडचं सेंटर, क्रिकेटचं ग्राउंडचं सेंटर म्हणजे अर्थचं सेंटर नव्हे ना, क्रिकेटच्या ग्राउंडचं सेंटर हे पोल झालं आणि अर्थचा सेंटर इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर. Listen carefully. Earth's center is called as center of curvature. So, center of that sphere from which mirror is prepared is called as the center of curvature. And radius of curvature म्हणजे obviously na, radius of that sphere from which mirror is prepared. Next is nothing but that line passing through pole and center of curvature is called as the principal axis. ओके, जे की मी त्या डायग्राम मध्ये पण दाखवतोय. बरं, या डायग्राम मध्ये मी कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह दोन्हीची गोष्ट सांगतोय आणि या दोन्हीच्या गोष्टीमध्ये मी या सगळ्या गोष्टी दाखवते की प्रिन्सिपल ऍक्सिस हे ते सेंटर आणि पोल मधून पास व्हायला पाहिजे म्हणून. ओके, नाव प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस ही एक गोष्ट अशी असते की व्हेनेवर पॅरलल रेज आर कमिंग अँड देअर कॉन्व्हर्जिंग ऑर डायव्हर्जिंग पॉईंट एक असतो, दॅट पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस. हे मी 2 मिनिटांनंतर किंवा आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करेन. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय असतं ते. जर पॅरलल रे आले एखाद्या सरफेसवरती इन्सिडेंट झाले तर ते एका पॉईंटमधून कॉन्व्हर्ज होतात किंवा डायव्हर्ज होतात आणि त्या डायव्हर्जिंग पॉईंटला एक्सटेंड केलं तर एक पॉईंट तयार होतो. दॅट पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस. अँड फोकल लेंथ म्हणजेच लेंथ between pole and focus, that is called the focal length. So listen here, according to these two diagram, this is for a convex one and this is for the concave, आणि या दोन्ही प्रमाणे विचार केला तरी पण आपल्याला ही गोष्ट कळू शकते. दिस इज द वन इन्फॉर्मेटिव्ह वन ऍक्च्युली. हे जे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये गेल्यानंतर डिटेल मध्ये एक्सप्लेन करावं लागणार ते म्हणजे F इज इक्वल टू R/2. फोकल लेंथ इज ऑलवेज हाफ ऑफ द रेडियस. काय लक्षात ठेवायचं, सपोज रेडियस इज अ 10 सेंटीमीटर, देन फोकल लेंथ शुड बी इक्वल टू 5 सेंटीमीटर. Or suppose focal length is a 10 centimeter, then radius must be equal to 20 centimeter because it depends on that radius. Okay, आणि म्हणून आपण म्हणतो की focal length is nothing but depending on only radius. Radius जेवढं त्याच्याप्रमाणे focal length बदलतो. Okay, so these are the terminologies used in case of optics. आणि या ऑप्टिक्सच्या टर्मिनॉलॉजी आपल्यासाठी माहितीच आपल्याला नोन आहेत. आपला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. ही गोष्ट अशी आहे की कॉन्व्हर्जन डायव्हर्जन्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे मी थोडं फास्ट जरी घेतलं तरीही आपल्याला चालू शकतं बिकॉज 10th मध्ये झालेलं आहे. बट तरीही आपण जरा व्यवस्थित घेऊया कारण का ह्या इम्पॉर्टंट गोष्टी. सपोज लिसन हिअर, फॉर एक्झाम्पल सी इन दिस डायग्राम मिरर यूज्ड इज अ कॉन्केव्ह, रे कमिंग आर इन फ्रॉम इन्फिनिटी, दॅट मीन्स इट मस्ट बी पॅरलल. जर ते पॅरलल आले तर ते अशा प्रकारे रिफ्लेक्ट होतात की एका पॉईंट मधून पास होतात. दॅट पॉईंट इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल फोकस. सेम हिअर कॉन्व्हेक्स साठी पण आहे, रे आर कमिंग फ्रॉम इन्फिनिटी, दॅट मीन्स इट मस्ट बी पॅरलल and they are reflecting in such a way that rays are diverging from each other. So converging म्हणजे एकत्र येणे, diverging म्हणजे अवे जाणे. जर ते अवे जात असेल तर इट इज कॉल्ड डायव्हर्जिंग आणि जर ते एकत्र येत असेल तर कॉन्व्हर्जिंग. एकत्र आले तर एका पॉइंटला येतात, डायव्हर्जिंग होत असताना मात्र त्या पॉइंटला एक्सटेंड करा, डॉट 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 करून बॅक साईडला एक्स्ट्रापोलेट करायचं, देन आपल्याला हा पॉइंट मिळू शकतो. म्हणजे एवढं तरी नक्की आहे, कॉन्व्हर्जिंग पॉइंट हा लेफ्ट हँड साईडला असतो, डायव्हर्जिंग पॉइंट हा राईट हँड साईडला असतो. म्हणजेच concave mirror is also called as a converging mirror and convex mirror is also called as a diverging mirror. म्हणून converging आणि diverging and that phenomena are called as convergence and divergence. सो मला असं वाटतं की या कॉन्व्हर्जन डायव्हर्जन्स पर्यंत या व्हिडिओमध्ये सफिशियंट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये गेलं तर आपल्याला रूल्स फॉर इमेज फॉर्मेशन आणि त्यानंतर ते 6 कंडिशन, दॅट मीन्स 10th मध्ये ज्या गोष्टी झाल्या तर त्याला मला थोडक्यात रिवाइज करावं लागेल. आणि एकदा ते रिव्हायझन झालं की मग मात्र 11च्या ऑप्टिक्सचा पार्ट, बिकॉज 11चा मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की 11चा ऑप्टिक्स टॉपिक म्हणजे त्यातला निम्मा पार्ट तर आपला 10th मधलाच आहे, त्यामुळे आपल्याला त्याला जास्त वेळ नाही लागणार आहे, आपण ते इझिली कव्हर अप करू शकतो. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. आणि या पुढचा जो काही लेक्चरचा पार्ट आहे तो माझ्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.